तर आज पाहणार आहोत आपण ऍडवर्ब. ऍडवर्बला मराठीमध्ये क्रियाविशेषण असं म्हणतात. त्या जो अशा प्रकारचा शब्द असतो की जो क्रियेविषयी विशेष प्रकारची माहिती द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, द वर्ड विच टेल्स द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ब और ऍड समथिंग इनटू द वर्ब, दॅट इज कॉल्ड ऍडवर्ब. ओके, शब्दच पहा तुम्ही कशा पद्धतीने तयार झालेला आहे. ऍड प्लस वर्ब म्हणजे वर्ब जे आहे, जे क्रियापद आहे, क्रियापदामध्ये काहीतरी ऍड करणारा म्हणजेच काय, प्लस करणारा अशा प्रकारचा जो शब्द आहे त्या शब्दाला ऍडवर्ब असं म्हटलं जातं. म्हणजेच मराठीमध्ये याला क्रिया विशेषण असं म्हणतात. हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्स मध्ये शी वॉक स्लोली. स्लोली इथे ऍडवर्ब आहे. कशावरून ऍडवर्ब आहे? बिकॉज स्लोली द वर्ड टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द वॉक. हाऊ शी वॉक्स, ती कशा पद्धतीने चालते, स्लोली चालते म्हणजे हळूहळू चालते. त्यामुळं क्रियापदाविषयी या शब्दानं विशेष एक प्रकारची माहिती सांगितली आहे, त्यामुळं याला क्रिया विशेषण असं म्हटलं जातं. आणखी एक दुसरं एक्झाम्पल. आता हे सेकंड एक्झाम्पल पहा. राहुल स्पीक्स लाऊडली. राहुल स्पीक्स, राहुल बोलतो, पण कसा बोलतो, लाऊडली म्हणजे जोराने बोलतो. म्हणजे त्याचं जे बोलणं आहे, त्याची जी ऍक्शन आहे, त्याची जी कृती आहे, या कृतीविषयी जास्तीत जास्त प्रमाणात माहिती कुठल्या शब्दाला सांगितलेली आहे, लाऊडली या शब्दाला सांगितले आहे. त्यामुळे हा शब्द काय झाला, ऍडवर्ब तयार झाला. बिकॉज इट टेल्स द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द स्पीकिंग, हाऊ राहुल इज स्पीकिंग. राहुल कशा पद्धतीने बोलतो त्याविषयी हा जास्तीत जास्त प्रमाणात काय करतो, माहिती देतो. पाहूया आपण. ऍक्टिंग प्रॉपरली म्हणजे श्वेता जी आहे ना ते ऍक्टिंग करत आहे, कृती करत आहे, काम करत आहे किंवा कुठला तरी अभिनय करत आहे. कशा प्रकारे करत आहे, प्रॉपरली अगदी योग्यपणे, अगदी चांगल्या पद्धतीनं. म्हणजेच काय, प्रॉपरली हा जो शब्द आहे हा शब्द ऍडवर्ब आहे. कशामुळे ऍडवर्ब आहे, कारण की इट टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द ऍक्टिंग. तो ऍक्टिंग विषयी काय करतो, जास्तीत जास्त प्रमाणात एक प्रकारची माहिती सांगतो, त्यामुळे याला क्रिया विशेषण असं म्हटलं जातं.